आज मी बनवत आहे खूपच टेस्टी डाळ फळं. एकदम मस्त आणि चवीला अप्रतिम असं हे डाळ फळं बनवून रेडी होतात. कोणी याला चकोले म्हणतात तर कोणी डाळ बाटी. खूपच टेस्टी बनतात हे. मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी येथे तुरीची डाळ 3 शिट्या देऊन शिजवून घेतलेली आहे. मऊ असं आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ मस्तपैकी शिजलेली आहे. याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. थोडंसं घासून घेतल्यासारखं करायचं आहे याला. आता ही एकदम मस्त शिजून डाळ रेडी आहे. आता यामध्ये मी 1 तांब्या इतकं गरम पाणी घालत आहे. गरम पाणी घातलं तर पटकन होऊन रेडी होईल, शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता हे गरम पाणी घातलेलं आहे, तर त्याचबरोबर आपण याला फोडणी देऊयात. त्यासाठी मी येथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चम्मच इतकं ऑइल घालत आहे. ऑइल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालत आहे. मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच इतकं जिरा घालत आहे. थोडेसे खडे मसाले घालत आहे. आता याला फ्राय करून घेऊयात. आता हे छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 काश्मीरी मिरची घालत आहे. यामुळे खूप छान असा टेस्ट येतो. आता हे पण फ्राय झालेले आहे. इथं मी अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे. आता याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. एकदाच की याला सोनेरी कलर आला की आपल्याला यामध्ये जे आपण डाळ शिजवून ठेवली होती ते यामध्ये घालायची आहे. थोडंसं कढीपत्ता देखील घातलेली आहे मी. आता हे फ्राय करून झाल्यानंतर ती डाळ यामध्ये घालायची आहे. खूप टेस्ट असे हे चकोल्या बनवून रेडी होतात. मी येथे सप्पक करत आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही ते लाल तिखट पण घालू शकता. चवीनुसार मीठ घालून याला झाकून ठेवत आहे. याला उकळी येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मी इथे गव्हाचं पीठ आधीच मळून ठेवलेले होते. आता याला लाटून घेऊयात. आता याला गोल आकारात लाटून घेऊन आपल्याला कट करायचं आहे. खूप पटकन बनवून रेडी होतात. स्वयंपाकाचा कंटाळा आला तर झटपट बनवून रेडी होतात आणि टेस्ट देखील मस्त लागते. आता याला मी चौकोनी आकारात कट करून घेतलेले आहे, बघू शकता येते. आता याला त्यामध्ये उकळी आल्यानंतर हे घालायचं आहे आपल्याला. आता इथे मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता हे सर्व जे आपण कट केलेले चकोले आहेत त्यामध्ये घालायचं आहे. असे एक एक करून सर्व चपातीचे आपल्याला यामध्ये ट्रान्सफर करायचे आहे. अशा प्रमाणात मी 4 चपात्याचं पीठ मळून ठेवले होते, ते सर्व करून यामध्ये घातलेले आहे. आता याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेवर आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी नक्की लागेल. आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याच्या शेजारी जो बेल आयकन असतो त्याला देखील क्लिक करा. म्हणजे मी जे कोणते व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आता मी येथे अर्धा तासासाठी चकोल्या शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त शिजलेले आहेत. टेस्ट देखील भन्नाट लागते. तर मग कशी वाटली ही माझी रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे चकोल्या शिजून रेडी आहेत. हे जे आपण आहे दुपारच्या वेळेस देखील बनवून खाऊ शकतो, रात्री देखील करू शकतो. आता मी यावरती थोडीशी कोथिंबीर घालत आहे. आता हे आपले चकोल्या बनवून एकदम रेडी आहेत. याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, पापड घेऊन खाल्ला तर खूपच मस्त, कोणत्याही जेवणाला मागे टाकेल अशा प्रकारे थोडंसं तूप घालायचं आणि मस्त खाऊन घ्यायचं. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर.